अखंड भारतभूमीचा सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य, या हिंदुस्थानच्या मातीमधला सर्वात बलाढ्य सम्राट अशोक, पारतंत्र्याच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन छत्रपती बहाल केले, त्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. भरल्या शिवारातली कणस कापावीत तसा उघ शत्रू सैन्य ज्यांनी कापून काढलं आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा अटके पार रोवला, ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर. जातीयतेच्या प्रथेला कडाडून विरोध करणारा राजा महाराजा तुकोजीराव होळकर, इंग्रजांना याच हिंदुस्थानच्या मातीमध्ये आपल्या तलवारीनं पाणी पाजून कित्येक वेळा पराभूत करणारे, पण स्वतः एकदाही पराभूत न होणारे अजिंक्य योद्धा छत्रपती यशवंतराव होळकर. प्रस्थापितांनी ज्या समाजाला जिवंतपणे मृत ठरवलं, त्याच समाजातून पुढे येऊन परकीयांच्या गुलामगिरी विरोधात बंड पुकारणारे क्रांतीवीर उमाजी नाईक, ज्यांनी या देशाला फक्त संविधान दिलं नाही तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं, ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अज्ञानाने अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग, तुझ्या त्यागानं जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान, अशा जागतिक कीर्तीच्या तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अखंड भारतभूमीचा मानबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना मी सागरमध्ये प्रथमतः मानाचा मुजरा करतो. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही, तर तो समाज इतिहास जमा होतो. अहिल्यादेवींचा लोककल्याणकारी इतिहास जमा करण्याचा इतिहासही याच मातीमध्ये घडत आला आणि एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र असणाऱ्या अहिल्यादेवींच्या हातामध्ये केवळ पिंड देऊन त्यांना फक्त धार्मिकतेच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकलं. अरे हिमालयापेक्षाही जास्त उंचीचं शौर्य आणि पराक्रम होता अहिल्यादेवींचा. हळूहळू त्याला सह्याद्री एवढा करत करत आता एखाद्या टेकडी एवढा करून सारा इतिहास गायब झाला आमच्या डोळ्यासमोरून. बांधवांनो, पुराणामध्ये गौतम ऋषींची पत्नी असणारी अहिल्या आमच्या घराघरापर्यंत पोहोचली, पण या देशाच्या मातीमध्ये तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार करणारी पुण्यश्लोक अहिल्या मात्र अजूनही आम्हाला समजलेली दिसत नाही. पुराणातल्या अहिल्याला ऋषीनं शाप दिला, तिचा दगड झाला आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या पायाच्या स्पर्शानं तिचा उद्धार झाला की नाही मला माहित नाही, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याच्या पदस्पर्शानं रामासहित सगळ्या देवांचा उद्धार झाला, हे मात्र आम्हाला विसरून चालणार नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुषांमधले सर्वोत्तम राजे होते, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रियांमधल्या सर्वोत्कृष्ट राज्यकर्त्या होत्या. ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यावी लागेल. मग कशी होती अहिल्यादेवींच्या जन्मावेळची परिस्थिती, कशा घडल्या अहिल्यादेवी? असं म्हणतात की ज्या वेळी या सृष्टीमध्ये अन्याय अत्याचाराने अधर्माचा जन्म होईल, त्यावेळी या सगळ्यांना संपवणारी एक व्यक्ती या मातीमध्ये जन्माला येईल. आणि तेच घडलं होतं. 31 मे 1725 साली अहमदनगर जिल्ह्यामधल्या चौंडी या गावी मराठी वतनदार मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्यारत्न जन्माला आलं, ज्या कन्येच्या तेजानं साक्षात सूर्यही लाजला. मोठ्या आनंदानं याच कन्येचं नाव अहिल्या असं ठेवण्यात आलं. ही तीच अहिल्या जिनं सत्याचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानच्या मातीमध्ये राबवलं. ही तीच अहिल्या जिनं चूल आणि मूल या समाज व्यवस्थेच्या चौकटीला जुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला.
अहिल्यादेवी होळकरांचे वडील मानकोजी शिंदे पराक्रमी लढवय तर होतेच, पण सोबत मुत्सद्दी राजकारणी देखील होते. आणि म्हणूनच लहानपणापासून कुटुंबामधूनच अहिल्यादेवींना तलवार चालवणे, घोडा चालवणे, पोहणे, भालाफेक यांसारख्या सगळ्या कलांचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जात होतं. हीच सुरुवात होती अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची. 1733 साली वयाच्या 8व्या वर्षी महापराक्रमी सरदार सुभेदार मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेरावांसोबत अहिल्यादेवींचा विवाह संपन्न झाला. आणि मल्हारराव होळकरांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्यादेवी होळकरांची वाटचाल सुरू झाली. खर तर अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर ते मल्हारराव होळकरांचं आहे. कारण मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे अहिल्यादेवींच्या पाठीवर आयुष्यभर पडत राहिलेली कौतुकाची थाप. मल्हारराव होळकरांनी आपल्या 8 वर्षांच्या सुनेला सांगितलं युद्ध कसं लढावं, तलवार कशी चालवावी, तोफा, बारदाना, भाला, समशेरी हे सगळं कसं चालवावं. युद्ध रणांगणावर जेव्हा सुरू होतं, तोफांचे भयानक आवाज होतात, तेव्हा निधड्या छातीनं त्याला कसं सामोरं जावं हे मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांना शिकवलं. अहिल्यादेवी होळकरांचे पती खंडेराव होळकर मल्हारराव होळकरांप्रमाणेच पराक्रमी होते. स्वतःची पत्नी अहिल्या धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्रात आपल्यापेक्षा हुशार आहे याचा खंडेरावांना विलक्षण अभिमान होता. मी युद्धामध्ये तरबेज आहे, पण धर्मशास्त्र मला कळत नाही, असं अभिमानाने ते अहिल्यादेवींचं कौतुक करायचे. पण दुर्दैवाने काही स्वयंघोषित इतिहासकारांनी जाणीवपूर्वक खंडेरावांना व्यसनी, अय्याशी करणारे, रयतेचे आणि राज्याची कदर नसणारे असा खोटा इतिहास लिहून बदनाम करण्याचं काम केलं. 350 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र काही समाजकंटकांनी आणि खोट्या इतिहासकारांनी बदनाम केलं, अगदी त्याचप्रमाणे खंडेराव होळकरांचं चरित्र देखील बदनाम करण्यात आलं. खर तर खंडेराव होळकर हा मल्हाररावांप्रमाणेच शूर योद्धा होता. वयाच्या 12व्या वर्षी आपल्या वडिलांसोबत रणांगणावर लढायला गेला होता, फौजेचं नेतृत्व केलं होतं. इतकंच काय, 1754 साली कुंभेरच्या लढाईमध्ये पराक्रम गाजवत असताना खंडेरावाला वीरमरण आले. नवरा मेल्यानंतर स्त्रीनं सती जावं अशी अमानुष प्रथा त्यावेळी समाजात अस्तित्वात होती. पण मल्हारराव होळकरांच्या सांगण्यावरून अहिल्यादेवी होळकर त्यावेळी सती गेल्या नाहीत आणि स्त्रियांवरती अन्याय करणारी अमानुष सती प्रथा लाथाडण्याचं काम देखील अहिल्यादेवी होळकरांनी केलं होतं. अहिल्यादेवी होळकरांचा मुलगा मालेराव होळकर यांच्या इतिहासात देखील जाणीवपूर्वक कल्पोकल्पित गोष्टी रंगवून त्यांचा खोटा इतिहास पसरवला गेला. कित्येक कथाकार आणि लेखकांनी मालेराव मनोरुग्ण होता असं लिहून ठेवलं. अरे कुणी सांगितलं, कुणी आणि का केली मालेरावाची बदनामी? त्या काळी जे उच्चवर्णीय भटपुरोहित दरबारात यायचे, दान दक्षिणेच्या नावाखाली आयतं सगळं घेऊन जायचे, त्यांचे हे कारस्थान ओळखून मालेराव त्या दानामध्ये विंचू आणि इंगळ्या ठेवायचा. ते ज्यावेळी लालसेपोटी झपाटून पडायचे त्या भिक्षेवर, शालींवर, सोन्या चांदींवर, त्यावेळी ते घेतल्याबरोबर त्यांना विंचू आणि इंगळ्या डसायच्या आणि मालेराव ते सगळं पाहून मोठमोठ्यानं हसायचा. मालेरावाच्या या चंचलपणामुळे आपलं पितळ उघड पडतंय हे लक्षात आल्याबरोबर यांनीच मालेराव मनोरुग्ण झालाय असा खोटा अपप्रचार केला. अरे होळकरांनी हे राज्य कुणाची गुलामगिरी करून मिळवलेलं नाही, तर तलवारीच्या पातीवर आणि मनगटातल्या पराक्रमाच्या जोरावरती हे राज्य होळकरांच्या वंशजांनी उभं केलंय. हा इतिहास आहे होळकरांचा. अगदी काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत आणि काटेवाडपासून कलकत्त्यापर्यंत अखंड भारतामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी 5000पेक्षा जास्त मंदिरं बांधली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला,
घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, कित्येक अन्नछत्र उभी केली. त्यावेळी हिंदुस्थान मधल्या सर्वात संपन्न राज्यांपैकी एक होळकरांचं राज्य होतं. पण असं असताना देखील अहिल्यादेवींनी जी मंदिरं बांधली, धर्मशाळा बांधल्या, घाट बांधले, ते राज्याच्या खजिन्यामधून बांधले नाहीत. होळकरांच्या राज्याचं एक वैशिष्ट्य होतं. ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊंचा खासगी संपत्ती कोश होता, संभाजी महाराजांची पत्नी येसुराणींचा खासगी कोश होता, अगदी त्याच धर्तीवर मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांचा देखील स्वतंत्र खासगी संपत्ती कोश तयार केला होता. आणि पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली जी संपत्ती आहे ती व्यक्तिगत वापराकरता अहिल्यादेवींच्या कोशामध्ये ठेवली होती. स्वतः ब्रिटिशांनीच असं लिहून ठेवलंय, अहिल्यादेवींच्या कोशामध्ये असणारा व्यक्तिगत खजिना हा 15 कोटींचा होता. अहिल्यादेवींनी जी मंदिरं बांधली, घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र उभी केली, त्यासाठी राज्याच्या खजिन्यातून पैसे घेतले नाहीत. रयतेकडून गोळा झालेल्या कराचा पैसा घेतला नाही, तर जो पैसा वापरला तो स्वतःच्या खाजगी संपत्तीतून वापरला. हा इतिहास अजूनही अनेकांना माहित नाही. जगात आतापर्यंत सगळ्यात जास्त कौटुंबिक संकट जर कोणत्या राज्यकर्त्यावर आली असतील तर ती अहिल्यादेवी होळकरांवरती आली. कारण अहिल्यादेवींच्या हयातीतच नवरा खंडेरावांचं निधन झालं, सासरे मल्हारराव होळकरांचं निधन झालं, मुलगा मालेरावाचं निधन झालं, जावई यशवंत फणसेंचं निधन झालं. राज्य करू शकेल असा करता पुरुषच घरामध्ये उरला नाही. अशा वेळी एकट्या अहिल्यादेवी होळकरांनी खंबीरपणे राज्य करण्याचा निर्धार केला. पण त्याच संधीचा फायदा घेऊन गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवाणानं राघोबा पेशव्याला पत्र लिहिलं. त्या पत्रात तो लिहितो, होळकरांच्या राज्याचा कोणीही वारस जिवंत राहिलेला नाही. बाई आबला आहे, एकटी आहे. आक्रमण करून तू हे प्रचंड वैभव असणार राज्य बळकावून घे. आणि आल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तात्काळ 30,000ची फौज घेऊन राघोबा पेशवा होळकरांच्या राज्यावर चालून आला. पण अहिल्यादेवींची दूरदृष्टी पहा. अहिल्यादेवींनी अगोदरच आपल्या राज्यातल्या स्त्रियांना शस्त्रास्त्र चालवायला शिकवलीत, लढाईचं प्रशिक्षण दिलंय आणि 5,000 सैनिक स्त्रियांची एक नवी फौज तयार करून ठेवली होती. अखंड हिंदुस्थानमध्ये स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. पण केवळ तलवार हाती घेऊन चालत नाही, तलवारी बरोबरच बुद्धिचातुर्यही असावं लागतं. होळकरांच्या राज्यावर चालून आलेल्या राघोबा पेशव्याला अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं, मी एक आबलाबाई आहे असं समजू नका. खांद्यावर भाला टाकून तुमच्या समोर उभी राहील, त्यावेळी प्रचंड जड जाईल तुम्हाला. आमच्या पूर्वजांनी खुशमस्करी करून हे राज्य मिळवलेलं नाही, तर तलवार गाजवून हे राज्य उभं केलंय. माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आपण सैन्य घेऊन आलात, पण तुमची ही इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. लवकरच आपली भेट रणांगणात होईल. माझ्या आधिपत्याखाली तयार केलेली स्त्रियांची फौज तुमच्याशी युद्ध करेल. जर मी हरले तर कोणीही नाव ठेवणार नाही, पण जर तुम्ही हरलात तर एका महिलेकडून हरला म्हणून तुम्हाला जगात तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही. या गोष्टीचा विचार करून मगच लढायला या. हे पत्र ज्यावेळी राघोबा पेशव्यानं वाचलं, अहिल्यादेवींचे आक्रमक शब्द ऐकून राघोबा निम्मागार पडला. त्याने लढाईचा विचारच सोडून दिला आणि अहिल्यादेवी होळकरांना शरण आला. आपली 30,000ची फौज घेऊन तसाच माघारी निघून गेला. शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी पहिल्यांदा मनात पराभूत करायचं असतं, कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही. हे मानसशास्त्र अहिल्यादेवींना अवगत होतं. अहिल्यादेवी होळकरांच्या सामाजिक कार्याची दखल देखील संपूर्ण भारतामध्ये घेतली जाते. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यामध्ये
हुंडाबंदीचा कायदा करून सामाजिक सुधारणेला वाव दिला. जाचक रूढी प्रथा परंपरांच्या चौकटीतून रयतेची मुक्तता व्हावी यासाठी प्रयत्न केले. अहिल्यादेवी होळकरांचा हा गौरवशाली इतिहास समाजातील प्रत्येकाला माहीत होणं आज अत्यंत गरजेचं आहे. कारण नवरा मेल्यानंतर मासाहेब जिजाऊ सती गेल्या नाहीत, अहिल्यादेवी होळकर सती गेल्या नाहीत, सावित्रीबाई फुले सती गेल्या नाहीत. नवरा मेल्यानंतर या महिलांनी स्वतःला जाळून घेतलं नाही, तर समाजातल्या चुकीच्या धार्मिक आणि सामाजिक चालीरीतींना जाळून त्या स्वतः जगल्या. म्हणूनच आज इथल्या स्त्रिया खंबीरपणे उभ्या राहू शकल्या. हा इतिहास होता अहिल्यादेवी होळकरांच्या पराक्रमाचा. हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या सामाजिक कार्याचा. हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा.